आपल्या आजच्या भाषणाचा विषय आहे मी सावित्रीबाई फुले बोलते। खूपच सुंदर भाषण आहे, लिहून घ्या। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। नमस्कार, मी सावित्रीबाई, ज्योतिबांची सावित्री आणि तुम्हा सर्वांची माय सावित्रीबाई बोलते। आज मागे वळून पाहताना काळजाचा ठोका चुकतो, पण डोळ्यात अभिमानाचे पाणी येते। ज्या वाटेवर काटे होते तिथे दगड धोंड्यांचा पाऊस होता, त्या वाटेवरून चालून आज माझ्या लेकींना मी शिखरावर पाहते, याचा मला आनंद आहे। अंधार फार झाला, आता दिवा हवा, या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा हवा। अज्ञानाचा अंधार मिटून ज्ञानाचा प्रकाश पाडला, मी आणि ज्योतिबांनी मिळून शिक्षणाचा पाया रचला। ज्या काळात स्त्रियांनी उंबरठा ओलांडणे पाप मानले जात होते, त्या काळात माझ्या ज्योतिबांनी माझ्या हातात पाटी पेन्सिल दिली। लोकांनी माझ्यावर शेण फेकले, दगड मारले, शिव्यांची लाखोळी वाहिली, पण मी डगमगले नाही, कारण मला माहित होते जर एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकेल। संघर्षावर आधारित शायरी पहा, नडला तरी मोडली नाही, अशी माझी जिद्द होती। शिक्षणाची गंगा घराघरात नेण्याची माझी जिद्द होती। शेण दगडांचे प्रहार मी अंगावर सोसले, कारण तुमच्या प्रगतीचे स्वप्न माझ्या डोळ्यात बसले। माझ्या लेकीनो, आज तुम्ही शिकताय, मोठ्या पदावर जाताय, विमान चालवताय, पण माझे कष्ट सार्थकी लागल्यासारखे वाटते। लक्षात ठेवा, शिक्षण म्हणजे केवळ पदवी नव्हे, शिक्षण म्हणजे अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आहे। जाता एकच संदेश देईन, सत्व विसरू नका, जिद्द सोडू नका, शिक्षणाचे हे नाते कधी तोडू नका। क्रांतीची मशाल मी पेटवून दिली आहे, ती विझणार नाही, याची जबाबदारी आता तुमची आहे। अज्ञानाचा अंधार दूर करा आणि ज्ञानाचा प्रकाश पसरवत राहा। स्वाभिमानाने जगा आणि इतरांनाही जगू द्या। धन्यवाद। जय ज्योती, जय क्रांती। सुंदर असे भाषण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, मित्रांना शेअर करा।